आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जरा सबस्क्राईब केला असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात 7 मे 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजीच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याकरता अथवा ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर सदर अधिसंख्य पदांना दिनांक 21 डिसेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला 11 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुढील 11 महिने अथवा ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत अथवा अभ्यास गटाच्या शिफारसी शासनास प्राप्त होऊन त्यावर शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ह्यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत दिनांक 27 नोव्हेंबर 2020, दिनांक 28 ऑक्टोबर 2021 व दिनांक 14 ऑक्टोबर 2022च्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर मंत्रिमंडळाच्या दिनांक 29 नोव्हेंबर 2022च्या बैठकीतील निर्णयानुसार दिनांक 14 डिसेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार पुढील आदेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ह्यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा लाभ मिळणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत. तसेच अधिसंख्य पदावर कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टिकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करून 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा 11 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक 11 महिन्याच्या सेवानंतर 1 दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वार्षिक वेतनवाढ तसेच इतर सेवाविषयक लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत. तसेच अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वीची सेवा ही सेवानिवृत्तीविषयक लाभासाठी अहर्तकारी सेवा म्हणून ग्राह्य धरली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत. दिनांक 21/12/2021च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार दिनांक 21 डिसेंबर 2019 नंतर अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर केली असल्यास ती रद्द करण्याचे व वेतनवाढीमुळे देय ठरलेली रक्कम संबंधिताकडून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. शासन निर्णय पाहूया. 7 मे 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक 202405071240599907 सुहे आंधळे यांच्या स्वाक्षरी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय. हा शासन निर्णय अखिल तामिळ सर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.